आहे. आजच्या दिवसामध्ये मित्र आपण पाहणार आहोत पहिला सामना झालाय जे बजरंग गोरसे वर्सेस निंबोली संघ. निंबोली संघाला विजय संपादन देण्यात आलं. त्यानंतर आपण पाहतोय साईकृपा डुंगे वर्सेस गावदेवी ओवली. त्यानंतर वेताल कोपर न्यू मिलम पायगाव शेलुमाता वल गावदेवी वडवली या संघांना इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहणार आहोत. चलवाटी खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये खूप प्रभावित केलं आपण जर पाहिलं तर पहिल्या गटातून खारबाव संघाने आणि खालच्या गटातून भादवड संघाने, परंतु अंतिम क्वालिफाय होणाऱ्या सामन्यामध्ये भादवड संघाने सरशी गाठत सेमीफायनल मध्ये धडक मारलेले आहे टॉप 4 मध्ये. तर आज पाहूया आज कुठला संघ त्या भादवड संघाशी भिडल ते पाहण्यासारखं राहील. पहिल्या 2 दिवसांमध्ये एक सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळाली होती. त्या सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय अमर कासने संघाने कमर कसून विजय संपादन केलं आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश मिळवला. तर पाहूया आजच्या दिवसामधून कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश मिळेल. तर सन्मान्य दीपकजी पाटील साहेब ओवली, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्य श्री दीपकजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सरपंच उपसरपंच चषक 2021-22 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. निश्चित आपण पाहता वेळेला जर विलंब केला तर पॅनलाइज केले झाले. स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत 2 टीमला पॅनलाइज करताना पाहिलं. तर डुंगे संघास विनंती आहे की आपण लवकरात लवकर दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती जायचं आहे. मित्र, आपण प्रत्येक जण प्रतियोगिता आयोजित करतोय, स्पर्धा भरवतोय. वेळेचं महत्व आपल्याला माहित आहे जो स्पर्धा भरवतोय. तर प्लीज आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे, कॉपरेट करायचं आहे. तर व्यासपीठामध्ये आता आगमन झालेल्या मान्यवरांचं इथं स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळते. सरपंच उपसरपंच 21-22 थरारामध्ये मित्र आपण पाहू शकता मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय दीपकजी पाटील साहेबांना इथं सन्मानित करण्यात आलं. जगन्नाथ पाटील यांच्या शुभ हस्ते मायेचे उपदार शॉल आणि एक फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. ज्या क्षणाची मित्र आपण वाट बघणार आहोत तो क्षण मात्र हळूहळू जवळ चाललेला आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्याचा पहिला सामना निंबोली संघाने विजय संपादन केलेला आहे. तर हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साईकृपा डुंगे वर्सेस गावदे ओवली या दोन संघादरम्यान ही लढत मित्र पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतोय. प्रत्येक ग्राउंड मध्ये ज्या वेळेस हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतायत त्यावेळेस चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतंय, मनोरंजन होताना पाहायला मिळतंय. तर या पिशेगावच्या नगरीमध्ये पाहूया कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले एक सुंदर असं गाव ते म्हणजे पिशेगाव. आणि पिशेगावच्या या निर्मलाताई स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगणामध्ये रंगत असलेली ही मॅच मित्र आपण पाहतोय. तर चला खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी अंकुश पाटील षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तयार होताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर फलंदाज जितेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पाहूया कशा प्रकारे बॅटर रंगेल. दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. पाण्यासारखं राहील की इथनं मात्र कशा प्रकारे खेळ होईल. गोलंदाज टर्न होत आहे पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती दिशा देण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा, मोठा झटका मित्र म्हणेन जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद झेलच्या स्वरूपात.
तर चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक ब्रेक थ्रू मिळून देतोय. पॉवर प्लेचा षटक आहे आणि चांगली गोलंदाजी मित्र मंडळींनी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश पाटील सरसावताय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस इथं मात्र गॅप शोधलेला आहे. चेंडू थांबत नाही. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधून चेंडू सीमारेषा पार चौकार. एक पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. तिथं मात्र मागे वळून पाहत नाहीयेत अनिल. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक खेळत असताना चौकार खेचून काढतोय संघाचा स्वतःचा. इथं मात्र अकाउंट ओपन केलं जाते 4 धाब्याने. तर पाहूया कशा प्रकारे खेळ होईल. कारण गोलंदाज इथं मात्र पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केलं होतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक चौकार येतोय. चला वेळ कमी खर्च करायचा. खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. बिग फाईट बिग मॅच मैदानावरती पाहायला मिळते आपल्याला. डुंगे वर्सेस ओवली संघादरम्यानली ही लढत अतिशय रंगतदार पाहायला मिळते. पहिल्या चेंडू पासून कश्मकश दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट तर दुसऱ्या चेंडूवरती चौकार. पाहूया गोलंदाज यावेळेस कशा प्रकारे हाताळतोय. इथं मात्र इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होत आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता. अनुमान लावता आला नाहीये आणि मात्र एका टप्प्याने डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल्स होत सीमारेषा बाहेर चौकार. परंतु आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात त्याच डबल माइंड मध्ये आलं होतं. झेल घेऊ की चेंडूला आडू अशा दरम्यान मात्र चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर. इथं मात्र पाहिलं तर कमबॅक करतोय गोलंदाज. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने ओढला जातोय. मित्र म्हणेन एक शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. परंतु ह्या चेंडू जे आहेत हे चेंडू उचली जास्त घेत नाहीत. जास्तीत जास्त चेंडू खाली राहत आहेत. त्या परिणाम स्वरूप आपण पाहतोय फलंदाजांना थोडीशी दिक्कत निर्माण होताना नेहमीच पाहायला मिळाले. इथं मात्र अजून एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय इनफिल्डच्या वरतून. इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाहीत. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर मात्र 2 चौकार आणि त्यानंतर एक डॉट आणि इथं मात्र 2 धावा. वार पलटवार पाहायला मिळतात पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला दोन्ही संघाच्या माध्यमातून. एका बाजूला विकेट घेतला जातो तर दुसऱ्या बाजूला बाउंड्री लगावली जाते. यावेळेस ही कणखर फटका पाहायला मिळते. परंतु आपण जर पाहिलं तर मेडुगडच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केलेला आहे. दबाव टाकला दुसऱ्या धावीचा काय घडेल आणि इथं मात्र आपण पाहू शकता अचूकरित्या दोन्ही धावा कंप्लीट होताना पाहतात. दोन्ही फलंदाज हरणाच्या पावलाने इथं मात्र धावले होते रनांसाठी. निश्चित आपण पाहतोय 2 धावा अर्जित केल्या जातात. षटक क्रमांक पहिले समाप्त होते. गुड अँड वेल आपण पाहू शकता सायक्रोपाट डुंगे संघाच्या बाजूने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12 धावा पाहायला मिळत आहेत. आणि या खेळपट्टीचा जर विचार केला तर निश्चितच तुम्हाला जर 35-40 धावा जर धाव पालकावरती जमा केल्या तर तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील तर त्यात डिफेन्स होऊ शकतायत. कारण भले भले मोठे मोठे संघ इथं मात्र हतबल झाले होते. कारेवली सारखा संघ आपण जर पाहिला तर अवघ्या 17-18 धावांवरती तर गारज झालं होतं. सोनाले संघ 19 धावांवरती आपण पाहिलं होतं. तर गावदेवी अंजूर या संघाने सुद्धा फक्त 23 धावा जमा केल्या होत्या. आणि इथला हाय स्कोरचा जर विचार केला तर ओम साई फिशे संघाच्या बाजूने आहे तो 57 धावांचं. आणि त्यानंतर कुठलीही टीम असा मोठा बिग टार्गेट सजू शकले नाही या मैदानावरती. मोठे फटके लागत नाहीत. गोलंदाजांना चांगली मदत मिळते आणि त्याच अनुषंगाने आपण लोएस्ट स्कोर सामने पाहायला मिळत आहेत. आणि लोएस्ट स्कोर सामने सुद्धा खूप अतिटटीचे पाहायला मिळत आहेत. जयहनुमान भावाले संघाला 31 धावा करायच्या होत्या परंतु त्या 31 धावा सुद्धा
झाल्या नव्हत्या. म्हणजे आपण पाहू शकता कशा प्रकारे खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते. त्या अनुषंगाने इथं मात्र मित्र म्हणे ना धापलकरती धावा ज्या 12 बनलेल्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने बनलेल्या पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर फक्त 27 धावाचं जे बजरंग गोरसई सारखा संघ करू शकला. त्यांच्याकडे सुद्धा चांगला बॅटल आहे परंतु त्यांनाही धावा इथं करता आल्या नाहीत. तर पाहूया, चला पटापट क्षेत्ररक्षण लावायचा, वेल वाया घालवायचा नाही. सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे. पंचांना ही विनंती करतोय की आपणही वाहन करायचं आहे, प्रत्येकी वेळी सूचित करायचं आहे. कुठला संघ जर वेल वाया घालत असेल तर त्यांच्यावरती ऍक्शन घेणं अनिवार्य आहे. तुम्ही घेऊ शकता. या वेळेस बिघिट करण्याचा प्रयत्न, इथं मात्र गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळताना पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर उचली देतोय चेंडूला आणि इथं मात्र बीट होते. अनुमान लावता आलं नाहीये. चेंडूची लाईन रीट झाली नाहीये. यावेळेस चेंडूला उडवला जरूर आहे परंतु ताकद कमी पडते. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि असं 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. निलेश यावेळेस आक्रमक शैलीचा पवित्र हाताळताना पाहायला मिळतंय परंतु या चेंडूवरती ज्यावेळेस चेंडू तुम्हाला सीमारेषा बाहेर घालवायचा असेल तर टायमिंग आणि ताकद या दोघांचा संगम मात्र चांगल्या पद्धतीने व्हायला हवा आहे. तेव्हा जर कुठेतरी चेंडू मात्र सीमारेषा गाठेल. तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. गोलंदाजी मार्क वरती या वेळेस लेफ्टवरती अटॅक पाहायला मिळत होता. त्या रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा आला नाही. तर मात्र रनआउटची चान्स आणि फलंदाज निलेश मात्र बाद होते रनआउटच्या स्वरूपाने. कैलास टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चेंडूला दिशा दिलेल्या एक साईडच्या दिशेने कार्पेटच्या साने चेंडू जातोय मेघडूच्या रिझन मध्ये. पाहूया, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं सक्सेसरित्या पाहायला मिळतोय. एक चांगली रनिंग मिळून विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या मैदानावरती ज्यावेळेस तुम्ही दुहेरी धावा जास्तीत जास्त घ्याल त्यावेळेस तुमचा स्कोर कार्ड मध्ये बदल चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. आता मात्र धावसंख्येवरती नजर टाकली तर धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 कैलासांच्या माध्यमातून हाताळण्यात येतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा खर्च केले होते अंकुश याने आणि इथं मात्र चांगली सुरुवात करून दिली होती कैलास याने आणि आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन या षटकामध्ये पाहायला मिळतोय कैलासांच्या माध्यमातून. या वेळेस आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. अंतिम क्षणामध्ये आपल्या फटक्यावरती नियंत्रणलं, शॉट चेक केलं. आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळत. मन बनवला होता स्टेप आउट करून मारण्याचा परंतु गोलंदाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला आणि अंतिम क्षणामध्ये निर्णय फलंदाजाने बदलताना पाहायला मिळाला होता. इथं पाहूया पुढील चेंडू. या वेळेस यॉर्कर लेनचा चेंडू पूर्णपणे यॉर्क होऊन बसले. फलंदाज त्रिफलाचीच्या स्वरूपात बाद. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू होती सुरुवातीच्या कालामध्ये. त्यानंतर मात्र रनांसाठी खूप संघर्ष करावा लागत होता अनिल यास आणि इथं मात्र आपण पाहिलं एक
मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बीट झाले आणि चेंडू मात्र एस्टर्नवरती आदळला आणि फलंदाज त्रिफळाच्या स्वरूपामध्ये बांधून तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळालं. यावेळेस विनोद जातोय मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी मात्र पाहू शकाल कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण इथनं जर विचार केला तर ढुंगे संघास या जोडी करून खूप अपेक्षा असतील. दिलीप आणि विनोद ही साईकृपा ढुंगे संघाची महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाज नवीन तैनात होते देवीदास. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. म्हणजेच कमबॅक करताना पाहायला मिळेल. गोलंदाज कैलास यांच्या माध्यमातून फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश निर्माण झालं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या आणि इथं मात्र 5. एकंदरीत 17 धावांचं टार्गेट 2 ओव्हर मध्ये सेट झालेलं आहे. तिसरं ओव्हर हाताळण्यासाठी देवीदास येतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. नेहमीच संघासाठी चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु इथं मात्र पाहू शकाल कशा प्रकारे चेंडूची हाताळणी करेल. यावेळेस पहिल्या चेंडूवरती दिशा देताना पाहतोय फलंदाज क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हरच्या रिझन मध्ये एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाहीये. दिलीप मात्र आपला अकाउंट आता ओपन करतोय एका धावेने. धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. विनोद एक स्फोटक फलंदाज आहे. पाहूया त्यांच्या बॅट मधून कशा प्रकारे फटके पाहायला मिळतील, कारण 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर धावसंख्या थोडीशी कमी वाटते, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या होती, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल्स होते. 1 धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एकेरी दुहेरी धावसंख्या धावफलकावरती जमा करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. इथं मात्र 35 ते 40 धावा जरी धावफलकावरती जमा केल्या तर एक चांगला फाईट स्कोर पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाहीये. आपण आजवर पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर वारंवार ती गोष्ट सिद्ध होते की गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. इथं मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र पाहू शकता आपण कौशल्याचा आधार आणि नशिबाची साथ मिळतोय चौकार. खेळण्याचं मन दुसरीकडे होता, परंतु चेंडू मात्र दुसरीकडे जातोय. अशा स्टेजला रणा येणे गरजेचं असतं. मग रणा त्या कशाही प्रकारे येवत हवं तसं फटका खेळण्यामध्ये यश मिळालं नव्हतं, परंतु एक मित्र म्हणे नशिबाप्रमाणे आलेला हा चौकार स्कोर कार्ड मध्ये एक संजीवनी भरणारा पाहायला मिळते. 4 धावा अकाउंट मध्ये जमा होतात. 4 धाव्याने धावसंख्या 23 आकड्यावरती पोहोचताना दिसते. गोलंदाज देवीदास सरसावतय गोलंदाजीसाठी. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑफसाईडच्या दिशेने येतोय. मिसफील पाहायला मिळते आणि इथं मात्र पाहू शकता अजून एक चौकार मिळतोय. निश्चित अशा चुका अरविंद भोरीकडून कधी पाहायला मिळत नाहीत, परंतु आज ती चूक पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये हे नेहमीच पाहायला मिळतंय की चेंडू ज्या खेळाडूच्या मागे जर लागला असेल आणि त्या खेळाडूचा दिवस नसेल तर मात्र चेंडू त्याचा पिछा सोडत नाही. तर इथं थोडीशी चुकीला माफी नाही मिळतात. 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. 27 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. मित्र म्हणे इथं खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्या सजताना दिसते. बॅक टू बॅक 2 चौकार इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता. बॅटची एज घेतली होती आणि आपण पाहिलं तर चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल झाला. 1च धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाही. चांगला प्रयत्न बॅट्समनच्या बॅट माध्यमातून पाहायला मिळाला होता, परंतु हा फटका ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस त्याची प्रॅक्टिस खूप असणं गरजेचं असतं, कारण चेंडूची लाईन वगैरे रीड करावी लागते. त्या रिदम मध्ये येऊन तुम्हाला खेळावं लागतं, ऍक्शन चेंज करावे लागते आणि एवढ्या वेळ देण्यासाठी तुम्हाला वेल सेट करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस असणं गरजेचं असतं. तुम्ही ज्यावेळेस स्टेप आउट करून खेळता त्यावेळेस एका ऍक्शन मध्ये तुम्ही चेंडू खेळून काढता, परंतु पवित्रा बदलाचा असेल तर वेल द्यावा लागतो. इथं मात्र चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता विनोदेंचा, परंतु चेंडू मात्र आपण पाहू शकता ऑफस्टॉप सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतायत 2 हात समांतर करून अवंतर धावेची खून केली जाते एका धावेची.
वाईटच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 29 या आकड्यावरती पोहोचताना दिसते. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती पाहायला मिळते. हा षटक मात्र सायक्रोपा डोंगे संघाच्या बाजूने लागताना आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस आपण पाहू शकता डावेष्टी सोडली जाते. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईटची खूण केली जाते. इथं मात्र जाणून सोडून दिलं होतं फलंदाजाने की माहिती आहे लेग स्टंप वरती चेंडू सोडला तर आपण पाहू शकता की वाईट घोषित केला जातोय. त्या अनुषंगाने आपण पाहिलं की चेंडू वाईटच्या स्वरूपात ट्रॅव्हल्स होतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये ॲमिस टाइम फटका आहे आणि इथं पाहू शकता आपण चेंडू कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 2 धावांचं अवसर आहे. या दरम्यान आपण पाहू शकता शुभेच्छांचा वर्षाव होते ओवली संघासाठी. दीपक भोईर साहेबांच्या माध्यमातून 21-22 हा थरार मित्र आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक समाप्त होते. 30 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 32 धावा. या षटकामध्ये थोडासा मागणा ठरला देवीदास. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव होती, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती 2 मोठे फटके चौकारच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळालं होतं. 5व्या चेंडूवरती 1, त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू हाताळले होते आणि अंतिम चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 32 धावा पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम षटक आहे तर पाण्यासारखं हे राहील. इथनं जर 10 धावा जरी जमल्या तर चांगली धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हेही विसरून चालणार नाहीये कारण गावदेवी ओवली हा एक बलाढ्य संघ आहे, धाडसी संघ आहे, लढाव्या वृत्तीचा संघ आहे. या संघासमोर किती धावा असल्या तरी त्या चेज करण्याची ताकद हिंमत ठेवतायत तर पाहण्यासारखं राहील. या खेळपट्टीवरती मात्र चित्र वेगळं पाहायला मिळतंय. इथं मात्र तुम्हाला 100 नाही तर 200% प्रयत्न करावा लागेल सामन्याची पकड मजबूत करण्यासाठी. तर अंतिम षटक पाहण्यासारखं राहील कशा प्रकारे घडेल. प्रभाकर येतोय यावेळेस शेवटच्या 6 चेंडू हाताळण्यासाठी. सरपंच उपसरपंच चषक मित्र आपण पाहत आहात 21-22 हा मित्र थरार ओम साई 40+ आयोजित. यावेळेस पलटी शॉट अतिशय देखना फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र थांबवला जातो. इथं वाईडिस थर्डमॅनच्या रिझन मध्ये काही क्षण असं वाटलं होतं की चेंडू सीमा पलीकडे जाईल परंतु वाखण्याजोगे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपल्या संघासाठी मी तर म्हणे 2 धावा निश्चित वाचवलेल्या आहेत. चेंडून थोडीशी उसली घेतली होती. जसा चेंडू तसा समाचार घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता. ऑफस्टंपवर चेंडू ठेवण्यात आला होता आणि चांगल्या पद्धतीने फटका सजवला होता परंतु क्षेत्ररक्षक अतिशय हुशार आपल्याला पाहायला मिळाले. परिणाम स्वरूप चेंडूला अंतिम क्षणापर्यंत वाचवलेला आहे. पाहूया पुढील चेंडूवरती कशा प्रकारे खेळ होईल. आपण वेळ खूप कमी खर्च करायचा आहे कारण आज अंतिम दिवस आहे, फायनल डे आहे आणि त्या निमित्ताने आपण पाहू शकता कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. मित्र ही आपणा सर्वांसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा मान सन्मानाची आपण पाहतोय तर आपण सर्वांनी सहकार्य करावं या स्पर्धेसाठी. दिलीप सज्ज होते फलंदाजीसाठी. फुल टॉस डिलिव्हरी होती, चेंडूला टर्न केला परंतु क्षेत्ररक्षक आहे तैनात. इथेही आपण पाहू शकता चेंडूला अडवला गेलेला आहे. जिथं क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं त्याच रिझन मध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश निर्माण पाहायला मिळते. आपल्याला 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आपल्याला 35 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दिलीप आणि विनोद ही जोडी मैदानामध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळते. आपल्या डावाला सावरण्याचं काम मात्र या जोडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथं मात्र झेल सुटला जातोय.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर सन्माननीय संतोषजी घोटकर साहेब आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रभाकर पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करताना पाहायला मिळते. खर्च करत नाही जास्त धावा. इथं मात्र पवित्रा चेंज पाहायला मिळतंय. चेंडू मात्र जातोय. रिवर्सचा फटका यशस्वी फटका. चेंडू जाते लॉंग लॉंग बिग बिग वे षटकार. अतिशय चांगला फटका सजवला होता. आपण पाहिलं की अंतिम क्षणामध्ये पवित्रा चेंज केला. पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न यशस्वी पाहायला मिळतोय. आणि जर आपण पाहिलं तर कव्हरच्या डोक्यामधून इथं मात्र चेंडू सीमा पार होतोय. षटकार. यावेळेसही चांगला फटका होता परंतु अप्रतिम झेल कनेक्ट केला जातोय. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. गावचे एक सुपुत्र ऍडव्होकेट संतोषजी घोटकर साहेबांचा
येतो जे स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय मधुकरजी बजाकारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता व्यासपीठावरती मान सन्मान. हॅलो. निश्चितच आपण पाहतोय एकमेकाचा सन्मान वाढवत आहेत आणि दोन्ही जे मान्यवर जे आहेत ते क्लासमेट आहेत आणि त्यांच्या जुन्या आठवणी नाहीत उजाला मिळायला पाहायला मिळते या व्यासपीठावरती. तर 47 धावांचं लक्ष आहे ते कशा प्रकारे पूर्ण करेल हे सांगण्यासाठी सज्ज होतील आमचे मार्गदर्शक मोहनदादा भोईर. थँक्स मनोज. हॅलो. 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 क्लासिक वापर सांगा एक गोष्ट सांगा. हॅलो. अँड बॅक टू नावनी क्रिकेट मित्र आपण जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघांमधून रंगतो आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना. ओवळी विपक्ष डुंगे. विजयाचं लक्ष 47 धावांचा प्रतिशत आपण विचार केला साधारण ते 11.75 11 ते 12 धावांची आवश्यकता आहे. हॅलो. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज अनिल. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी. न्यू बॅट्समन अरविंद. नॉन स्ट्राइकसाठी अंकुश. पहिला चेंडू फलंदाज थोडासा स्टेपआउट झाला. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू लाईनअप करू शकला नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता अरविंद याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अनिल. आता मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. जज करता आला नव्हता चेंडू. क्षेत्ररक्षक अंदाज घेता आला नव्हता चेंडूचा आणि परिपूर्ण बीट होताना आपण निश्चित पाहिलं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला थोडंसं जज करू शकला नव्हता. तो झेल महत्वाचा झेल सुटतो. 2 धावा देखील मिळतात अरविंद याला. अगेन्स्ट पुन्हा एक गोलंदाज अनिल. या ठिकाणी मात्र आता अतिशय चांगला फटका
वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातो. धनंजयच्या माध्यमातून दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून मात्र निश्चितच मैदान सोडावे लागेल फलंदाज अंकुश याला. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसरी धावेचा मऊ मात्र आवडता आणि दुसरी धाव घेताना मात्र कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि फलस्वरूप महत्वाचा फलंदाज अंकुशा बाद होतोय. मात्र बाद झालेला फलंदाजानं कुठल्या चेंडूचा मला वाटतं सामना देखील केला नव्हता. अंकुश संघात धावसंख्या येते. नेक्स्ट बॅट्समन प्रेमनाथ. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. अगेन्स्ट गोलंदाज अनिल. पुण्याचा चेंडू अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फाटका. अरविंद याच्या बॅट मधून चेंडू मिडावरून लॉंगॉनला येतोय. एका धाव घेण्याची संधी देखील प्राप्त होते. फलंदाजाला एकदम सगळ्या धावसंख्या 4 वर पोहोचते. वैयक्तिक 4 धावा या देखील आपण पाहतो अरविंद याच्या बॅट मधून. असं निंबोली संघाने देखील या स्पर्धेमधून अतिशय अव्वल दर्जाची कामगिरी साधलेली. पहिल्या सामन्यामधून शिकस्त दिली होती गोरसी संघाला. वेलकम रामदासजी म्हात्रे. या स्पर्धेसाठी खरोखरच अपार कष्ट अपार मेहनत ज्यांची आपण पाहतोय. चेंडूला स्विचेट करण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. मी नेहमीच म्हणतोय रिवर्स फटका जर मारायचा असेल तर चेंडूची निवड फार महत्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि निश्चित आपण पाहिलं होतं चेंडू पासून बॅट आपण विभक्त पाहिली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय प्रेमनाथ. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज न्यू बॅट्समन हरिदास. अनिल टू हरिदास. निश्चितच फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. पुढे येऊन चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नाही. चेंडू लाईनअप करू शकला नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. हरी आला. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदी ओवळी संघ आपण थोडसा बॅकफुटवर पाहतोय. फक्त आणि फक्त 4 धावा आणि महत्वाचे 2 फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज अंकुश. हा देखील एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. पहिलं षटक आपण आता पाहिलं तो अनिल याला काय लाजवाब गोलंदाजी परिपूर्ण बॅकफुट आपण पाहिलं तो ओळी संघ. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं अंकुश. चला प्लीज आपण थोडस बेल कमी घ्या. चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण पाहिलं होतं. अरविंदच्या बॅट मधून मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं.
चेंडू मात्र जातो शॉर्ट फाईन लेगला. एक धाव घेण्याची संधी देखील मिळते अर्मेनियाला. एक धावणी संघात धावसंख्या 5 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरा 2-5. विजयाचं लक्ष 47 धावांचं. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. बिग फटक्यांची देखील या ठिकाणी आवश्यकता आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट आपण पाहू शकतो. या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू मात्र हवेमध्ये झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. तोच आपण शस्त्रक्षण पाहिला ज्याला पुन्हा एकदा हा झेल कलेक्ट करता आला नाही. कालिका माता कालबार या संघाचे कॅप्टन प्रकाश म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद प्रकाशजी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. जागेवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला होता. फलंदाज हरियाला. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या अस्थिर आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धावसंख्या आहे ती 7. विजयाचं लक्ष मोठे आहे. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची देखील आवश्यकता आहे ओळी या संघाला. आता मात्र चेंडूला सुंदर हुकचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट फाईन लेग सीमेकडे ट्रॅव्हल तो मार्ग सुटतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील थोडासा मोह. दोन धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होते ती 9. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसं फ्लिक केलंय. धनंजय याला आपण पाहतोय. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. मात्र दुसरी धावेचा वरता आला नाही. दुसरी धाव घेण्यासाठी मात्र फलंदाज हरी हा बाद होतोय. फटका उत्तम होता. प्लेसमेंट देखील चांगलं होता. मात्र धाव घेण्याचा मोह मात्र आवडता आला नाही. एक धाव कंप्लीट आहे. धावसंख्या 1 ने पुढे सकते 10. न्यू नेक्स्ट बॅट्समन बांद्रामध्ये काढलेल्या संघामधून काय लाजवाब फलंदाजी ज्यानं केली होती. अर्धशतक देखील ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलो तो 16 चेंडूचा सामना करताना 16 चेंडू पेस केले होते आणि तब्बल 54 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. त्यामध्ये खणखणीत 5 षटकार 4 चौकार. विकास जोशी न्यू बॅट्समन. 2021 पर्व दुसरं. या पर्वातील तिसरी 50 मला वाटतं विकास जोशीच्या माध्यमातून प्राप्त झाली होती. अरविंद थोडासा स्टेपवर झाला. चेंडू लॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीपला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जात नाहीये. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. हॅलो 12 मॅन बिजू. षटक क्रमांक दुसरा संपता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 11. विजयाचं लक्ष जर आपण पाहिलं 47 धावांचा प्रतिशतचा विचार केला 11.75 ची सरासरी. मोठं लक्ष आहे आणि निश्चितच मोठं लक्ष तर पाठलाग करत असेल तर मोठ्या पटक्यांची देखील आवश्यकता आहे. आता मात्र येणारे चेंडू 12 असतील. विजयासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. जे आस्किंग रन रेट आहे प्रतिषटकामागे धावांची जी गती आहे ती निश्चित वाढलेली आहे. प्रतिषटकामध्ये 18 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 12. विजयासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज राकेश.
राकेश हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं पुश केलं जातं. चेंडू ऑन साइडला येतोय. एका धाव घेण्याची संधी अरविंद याला मिळते. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल बॅट्समन विकास जोशी. विकास जोशी याच्याकडे चांगली अबडी चांगली क्षमता एक उत्तम फलंदाज आहे. नुकतीच संपन्न झाली बंदऱ्यामध्ये काढली स्पर्धा आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमधून काय लाजवाब कामगिरी. 16 चेंडू मधून ज्यानं 54 धावा केल्या होत्या त्यामध्ये 5 खणखणीत षटकार 4 चौकार. विकास बघूया संघाचा तारणहार बनतोय का, कारण संघ कुठं थोडस अडचणीत आहे. चेंडूला थोडस शॉर्ट अँड पुलचा फटका आपण पाहतोय. अरुंदी कार्पेट चेंडू येतोय मिडॉनला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा. विकासाच्या नावावर विकास आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करतो. धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 14. विजयाचं मोठं लक्ष आहे. निश्चितच मोठ्या लक्षात पाठलाग करत असेल तर मोठ्या फटक्याची देखील आवश्यकता आहे. अटॅक क्रिकेट करावं लागेल. अग्रेसिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. आता मात्र थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू येण्याच्या अगोदर आपण पाहिली होती बॅट कुठे थोडीशी रिलीज झाली होती आणि चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. आता मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका. वा काय लाजवाब फटका. मी म्हटलं होतं या फलंदामध्ये एक हॅबिलिटी चांगली क्षमता आहे. व्हेरी नाईस टॉक व्हेरी वंडरफुल. अतिशय देखणा चिकना अप्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला. आउट ऑफ पार्क. बिग वे मोठा फटका. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं अपडेट आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. ही सर्व प्रिन्स मूवीजची कमाल आहे. प्रिन्स मूवीज म्हटलं की बिग बॉस. अतिशय प्रतिम उत्कृष्ट दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. दरेदार फटका. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होते. वाट कॅच. आता मात्र खेळी समाप्त होते. फलंदाज विकासाची. ऑर्गनायझर देखील आहेत विजयजी गुडवी आणि त्याचबरोबर सुनील गुडवी. आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानायचं आहे. सुनील गुडवी यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच ग्रामपंचायत निंबिवलीच्या आणि विजयजी गुडवी आमच्या संघटनेचे सन्माननीय सदस्य देखील आहेत. प्लेइंग बॉल. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. त्रिफळाची फलंदाज झाला होता बाद अरविंद. झाली होती. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आल्यानंतर मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आल्यानंतर इष्ट्यानं भेदणारा चेंडू आपण पाहिला. उद्ध्वस्त झाल्या होते त्या ठिकाणी दांड्या अरविंदच्या. धावसंख्या 20 आहे. षटक क्रमांक 3 अजून विजयापासून 27 धावा दूर आहे. षटक क्रमांक 4 शेवटचं अंतिम अखेरचं विनोद. थोडासा अक्रॉस द लाईन आडव्या बेल्ट चेंडूला प्रार होतो. चेंडू ऑन साइडला येतो. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते केपी याला. दुसरी धाव देखील काढण्याचा प्रयत्न केला जातो. सहजगत्या 2 धावा येणारे चेंडू 5 विजयासाठी अजूनही
25 धावांची गरज. प्रेमनाथ पाटील निश्चितच इंडिया ग्रुपचे जे सदस्य देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील मला वाटतं क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहणार आहोत. ऑनसाइडचा फटका, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि प्रयत्नामधून मात्र फलंदाज केपी बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन देवीदास जातोय. कालच्या दिवसांमध्ये आपण एकमेव संघ पाहिला ज्या संघाची दादागिरी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली, तो एकमेव संघ गावदेवी बादवड. फलंदाज बाद होते देवीदास. वेलकम दीपकजी. आज समर्थक म्हणून मला वाटतं ओडी संघाच्या समेत आपण या ठिकाणी उपस्थित झालेत. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. 3 चेंडू 24 धावा. मिशन इज इम्पॉसिबल. आता जो विजय आहे तो कुठेतरी थोडासा अवघड होत चाललेला आहे ओवळी या संघासाठी. चला प्लीज आपण निंबोली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लगेच या ठिकाणी चालू सामन्यातील विजेता संघ या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू निश्चित खराब फेक आपण पाहतोय. थोडासा दिशाहीन चेंडू लेग स्टंपला सोडून जाणार चेंडू आपण पहिला पंच वाईटची खून करता येईल. कमांतर दामणे सगळ्या धावसंख्या एक पुढे सकते. येणारे चेंडू 3 विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय. अंकुशाच्या माध्यमातून चेंडू कलेक्ट केला जातोय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. आता फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज, औपचारिकता फक्त सामन्यामध्ये बाकी आहे. जवळजवळ या सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य आपण पाहतोय साई कृपा डुंगिया संघाचं. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुन्हा एकदा ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय. आउटफील्ड मध्ये आपण अंकुशाला देखील पाहिलं. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सकते. आता विजयापासून अजूनही अतिशय चांगला चेंडू आपण निश्चित पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर जोशी केदार याला निर्धाव चेंडू जातो आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून मात्र शिकस्त मिळते. पराभव मला सामोरी जावं लागतं गावदेवी ओवळी या संघाला. हाडलाक अरविंदजी भोईर, हाडलाक प्रेमनाथ पाटील एन हाडलाक दीपक. तर विजयाचा शिल्पकार मित्र आपण निश्चित पाहिला सामन्यामधून, ज्याच्या बॅट मधून अतिशय चांगल्या धावा देखील पाहिल्यात. अनिल अरविंदजी भोईर आपण स्टेजवर यायचंय. अरविंदजी भोईर भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर संघटना जी आहे संघटनेचे सन्माननीय सल्लागार आहेत. अरविंदजी भोईर आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचंय. चला निंबोली संघाचा संघनायक आपण देखील टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दीपकजी आपण 2 मिनिटं थांबायचंय. एक महत्वाच्या सामन्याची नाणेफेक तुमच्या शुभ हस्ते केली जाणार आहे. निंबवली या संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर साई कृपा डुंगे संघाचा संघनायक. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर. अरविंदजी भोईर
जे ओडी संघाचे एक आधारस्तंभ आहेत आणि संघटनेचे सल्लागार देखील आहेत, यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय. प्रेमाची शाळ आणि एक आकर्षक ट्रॉफी आणि फुलगुच्छ देऊन त्यांच्या ठिकाणी विशेष सन्मान आणि स्वागत होतोय. सन्मान चिन्ह देऊन देखील या मान्यवरांना गौरवलं जातं. धन्यवाद. सामनावीर अनिल, सामनावीरचा पुरस्कार देण्यासाठी मी अनिल आपण स्टेजवर यायचं आहे, ज्याच्या बॅट मधून धाबा देखील आपण पाहिल्या, चांगली गोलंदाजी देखील पाहिली. मान्यश्री